राधाकृष्ण विखे पाटलांच्या मेहुण्यांनी महानंद डेअरी गुजरातकडे नेण्याचं काम केलं असा आरोप संजय राऊतांनी केला। महानंदचे चेअरमन असलेले विखे पाटलांचे मेहुणे राजेश परजणेंसह 17 संचालकांनी राजीनामा दिलाय। त्यावरून संजय राऊतांनी पुन्हा तोफ डागली आहे। महानंद डेअरीची 50 एकर जमीन विकण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला। महानंदच्या रूपानं आणखी एक प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला। राऊतांनी केलेल्या आरोपाचा विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। राऊतांनी आरोप सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेईन असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। महानंदाचे चेअरमन कोण होते? राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्खे मेवणे 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 पाहुणे, आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा। डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची। स्वतःच्या डेऱ्या बरोबर चाललेल्या आहेत, स्वतःच्या खोक्यांचं राजकारण बरोबर चाललेलं आहे। मी मागे म्हटलं की संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। असे जे मुक्तफळ उधळत आहेत त्यांना खरं मानसोपचाराची गरज आहे। अशी कुठली 50 एकर जमीन ते म्हणतायत, ते जर ते आरोप म्हणतायत तर खरं म्हणजे त्यांच्याविरुद्ध आबरूनुसार दावा मी दाखल करणार आहे। 50 एकर दावा काय तुम्ही सिद्ध करा ना, मी राजकारण संन्यास घेऊन टाकेन।